मित्रांनो, पोलीस पाटील भरतीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यात पोलीस पाटील भरतीला मंजुरी देण्यात आलेली होती। याच्या संदर्भातील वेळोवेळी जीआर निर्गमित केले जात होते आणि ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलांची रिक्त पद आहेत अशी पदं भरती आता सुरू करण्यात आलेली आहे। याच्यामधील एक महत्त्वाचं असं नोटिफिकेशन आलेलं ते म्हणजे हिंगोली जिल्ह्याकरताचं। हिंगोली जिल्ह्यामध्ये रिक्त असलेली 343 पोलीस पाटलाची पदं भरण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील नोटिफिकेशन अधिकृतपणे जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे। हे नोटिफिकेशन देत असताना ही भरती पूर्णपणे पारदर्शकपणे केली जात आहे। याच्यामध्ये कोणी जर दलाल असेल किंवा पोलीस पाटील भरतीच्या संदर्भातील कोणी जर काही अफवा पसरवत असेल तर अशा व्यक्तीची तक्रार आमच्याकडे द्या, अशा प्रकारचं आव्हान जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या माध्यमातून करण्यात आलेले। त्याच्यासाठी एक नंबर देखील या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकूण 647 पदं हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलाचे आहेत। याच्यापैकी 304 पदावरती सध्या पोलीस पाटलांची नियुक्ती आहे आणि उर्वरित रिक्त असलेल्या 343 पदावरती ही पदभरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जाहिरात ही 8 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। कोणत्या गावासाठी असणार आहे वगैरे वगैरे ही सर्व माहिती 12 जानेवारी पासून 26 जानेवारी पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। अर्जाची छाननी, अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणं ही प्रक्रिया 27 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये पार पाडली जाणार आहे आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी या पोलीस पाटील भरती करताची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। 10 फेब्रुवारीला निकाल, 11 फेब्रुवारीला तोंडी परीक्षा मुलाखत आणि 13 फेब्रुवारीला पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये लेखी परीक्षेला अतिशय मोठं महत्व आहे। लेखी परीक्षेबद्दल आपण यापूर्वी सुद्धा एका जीआरच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। त्यामध्ये तोंडी परीक्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील आणि या परीक्षेला कशा प्रकारे एक स्वरूप असेल या सर्वांच्या संदर्भात त्यामध्ये माहिती देण्यात आलेली होती। मित्रांनो, पदभरती केली जात असताना याच्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे, तर याच ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी हिंगोली यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे यांच्या देखरेखीखाली ही जी काही पदभरती असणार आहे ही पदभरती पूर्ण पार पाडली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पोलीस पाटील भरतीच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। मित्रांनो, अशाच प्रकारे रिक्त असलेल्या निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये ही पोलीस पाटलांची पदभरती राबवली जात आहे आणि ज्या जिल्ह्यांचे अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्या संदर्भातील जाहिरात, पुढे येणारा अर्ज, त्याच्या संदर्भातील इतर माहिती, ही सर्व माहिती आपण hingoli.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। या संकेतस्थळाची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील आणि इतर जिल्ह्याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेटवर आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।